भात शेती हे कोकणातलं प्रमुख पीक आहे आणि भात लावणीची जी कामं आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 95% पूर्ण झालेली आहेत अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। एकंदरीत भात लावणीची जी कामं आहेत ती सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं चित्र आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी काही किरकोळ प्रमाणात भात शेतीची कामं फक्त बाकी आहेत। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे 5% इतकीच भात लावणीची कामं आता शिल्लक उरलेली आहेत। खरं तर जून महिन्यामध्ये पावसाने दडी मारली होती, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट बळीराजावर होतं, परंतु जुलैमध्ये चांगला पाऊस झाला। त्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला। भात लावणीची जी कामं आहेत ती 15 जुलैनंतर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाऊस असल्यामुळे वेगात सुरू झाली आणि आता ही भात लावणीची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत। सध्या पाऊस जरी जोरदार नसला तरी सरींवर सरी कोसळत आहेत। त्यामुळे अधूनमधून येणाऱ्या या पावसामुळे जी उर्वरित जी भात लावणीची कामं आहेत ती सध्या पूर्ण होत आलेली आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर जुलैमध्ये बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली, त्यामुळे शेतीची जी भात लावणीची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत। काही भागात किरकोळ कामं आता शिल्लक आहेत, तीही लवकरच पूर्ण होतील असा अंदाज आहे। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।